मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन येथील ग्रंथालयशास्त्र विभाग व IQC विभाग यांच्या वतीने आज एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचा रंगनाथन वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण या विषयावर ही कार्यशाळा आज संपन्न होत आहे। या कार्यशाळेचे उद्घाटक आमच्या महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख आदरणीय सन्माननीय नितीन भाऊ थोरात, त्याचप्रमाणे या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर SD नाईकवाडे सर, त्याचप्रमाणे या कार्यशाळेचं मध्ये जे मार्गदर्शन करणार आहे ते मार्गदर्शक औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथील ग्रंथपाल आदरणीय डॉक्टर बिदरकर मॅडम, त्याचबरोबर कला वाणिज्य महाविद्यालय पुलगाव वर्धा येथील ग्रंथपाल आज मार्गदर्शन करणार आहे ते डॉक्टर सुनील उरकुडकर सर। त्याचप्रमाणे या कार्यशाळेचे संयोजक आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रमोद बावस्कर सर, IQC विभागाचे डॉक्टर होळकर सर, डॉक्टर साळे सर, त्याचप्रमाणे या कार्यशाळेचं तांत्रिक बाजू सांभाळणारे DS जाधव सर व या ऑनलाईन प्रणालीद्वारे या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले सर्व विविध महाविद्यालयातील सर्व सन्माननीय प्राध्यापक, अभ्यासक व विद्यार्थी मित्र हो। आमचं हे ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे। या ग्रामीण भागातील महाविद्यालय असून या महाविद्यालयामध्ये शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गातील मुले मुली इथे शिक्षण घेतात। अशा या कष्टकरी समाजातील मुलांचं शिक्षण घेत असताना त्यांचं भवितव्य हे उज्ज्वल व्हावं, त्यांचं भवितव्य या ठिकाणी घडावं। शिक्षण घेत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार रुजवावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विविध पैलूंची जडणघडण व्हावी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने आम्ही महाविद्यालयीन स्तरावर विविध असे उपक्रम सातत्याने राबवित असतो। आणि आजची जी कार्यशाळा आहे ती कार्यशाळा घेण्यापाठीमागचा उद्देश सुद्धा हाच आहे की या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या मनावर एक वाचनाची आवड निर्माण व्हावी, एक वाचनाचे संस्कार निर्माण व्हावे, या उद्दिष्टामुळं आम्ही आजची ही कार्यशाळा घेत आहोत। आणि या कार्यशाळेसाठी सुद्धा तज्ञ असे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहे। यापूर्वी सुद्धा आम्ही विविध असे उपक्रम, विविध सेमिनार, विविध वेबिनार आयोजित केलेले आहे। त्या वेबिनारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतपल्ले सर, त्याचप्रमाणे MGM विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, SRT विद्यापीठाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप चव्हाण सर, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे डॉक्टर माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर कोकरे सर, त्याचप्रमाणे तुळजापूर येथील मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कदम सर, जिजामाता महाविद्यालय नेवासा येथील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शिरीष दांडगे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सतीश पडवे सर, अशा महनीय व्यक्तींच्या आमच्या उपक्रमामध्ये, आमच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन मिळालेलं आहे। आणि म्हणून आज ही जी कार्यशाळा आयोजित केली आहे ती आज S.R. रंगनाथन यांच्या 49वा स्मृती दिन आहे। आणि या स्मृती दिनानिमित्त S.R. रंगनाथन हे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत। त्यांच्या 49व्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आजची ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे। रंगनाथन यांचं ग्रंथालय शास्त्रामध्ये, ग्रंथालयाच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे। आणि S.R. रंगनाथन यांनी ग्रंथालयाच्या विकासासाठी 5 सूत्र सांगितलेले आहे।
की जे वाचकांसाठी, विचारवंतांसाठी चिंतनशील आहे. त्यांनी या ग्रंथालयाचा विकास करण्यासाठी जी 5 सूत्रे सांगितलेली आहे ती अशी की ग्रंथ हे उपयोगासाठी आहे. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ हा मिळाला पाहिजे. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे वाचकाचा वेळ सुद्धा वाचला पाहिजे. म्हणजे त्याची वाचन संस्कृती रुजवण्यासाठी त्याला काही सुलभ निर्माण झाल्या पाहिजे. आणि म्हणून ग्रंथालय ही वर्धिष्णू अशी संस्था आहे आणि प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय असावं की जेणेकरून वाचन संस्कृती ही निर्माण होऊ शकेल. अशा प्रकारे वाचन संस्कृतीचा हा एक भाग आहे. आणि म्हणून आजकाल करमणुकीच्या साधनांचा आपण पाहतो की अतिरेक झालेला आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि संपर्क साधनांची सुलभता यामुळे माहिती मिळवणे तुलनेने सोपे झाले आहे. या सर्वांचा परिणाम वाचन कमी होण्यास होत आहे. आजचे विद्यार्थी हे वाचनापासून दूर जातं की काय अशी एक भीती निर्माण झाली. पाहिजे तेवढंच माहिती घ्यायची, परंतु त्याचं जे नॉलेज आहे, त्याचं जे ज्ञान आहे ते डीप आपण घेत नाही. कारण इंटरनेटवर माहिती मिळते, परंतु ती फक्त माहिती असते, ते ज्ञान नसतं. आणि म्हणून इंटरनेट, सोशल नेटवर्किंग आणि संगणक या आभासी जगामध्ये रमलेल्या आजच्या युवा पिढीला संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात, वाचन संस्कृतीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं एक जबरदस्त आव्हान आपणा सर्वांसमोर आहे. कारण आजचा युवक जो आहे, आजचा तरुण जो आहे, तो माहिती संपन्न असून चालणार नाही, तर तो ज्ञान संपन्न असा आणि त्यासाठी त्याला वाचावं लागेल. नवी पिढी वाचनामुळेच प्रगल्भ होऊ शकेल. त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही चांगली होऊ शकेल. या सर्व प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज या कार्यशाळेच्या निमित्ताने एक चांगलं विचारमंथन होऊ शकेल आणि या कार्यशाळेतून या सगळ्या समस्यांच्या, या सगळ्या विचारांचा एक विचारमंथन घडून येईल, विचारांचा उहापोह होईल असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण दोन्ही मार्गदर्शक जे आहेत ते या क्षेत्रातील जाणकार आहेत, विचारवंत आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांना ते हात घालतील आणि आजच्या कार्यशाळेचं जे फलित आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. कारण पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा वाचन करायचा, परंतु आज मात्र सुट्टीमध्ये विद्यार्थी हा मोबाईल चालतो आणि त्यामुळं वाचन संस्कृतीपासून आपण थोडंसं दूर जातो की काय अशी भीती सुद्धा प्रत्येकाला वाटत असते. आणि म्हणून उद्याची येणारी पिढी ही प्रगल्भ होणं आवश्यक आहे, ज्ञान संपन्न होणं आवश्यक आहे. यासाठी या कार्यशाळेतून एक चांगलं विचारमंथन होईल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं प्रास्ताविक मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सन्माननीय नितीन भाऊ थोरात यांना विनंती करतो की त्यांनी कार्यशाळेचे उद्घाटन करून मार्गदर्शन करावे. नमस्कार सर्वांना. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आदरणीय डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या 49व्या पुण्यतिथी निमित्त मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. ग्रंथालय व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित केलेल्या 1 दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो. कार्यशाळेसाठी जो विषय निवडला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यासाठी वाचन संस्कृतीची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. कोरोनाच्या काळात विद्यार्थी वाचनापासून दुरावले आहेत. महाविद्यालय व विद्यार्थी यांचा संपर्क कमी झाला आहे. नव्याने त्यांना उभारी मिळावी व वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी
त्यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीविषयी एक हे देणारी आहे असे मला या प्रसंगी सांगावेसे वाटते. तरी आपण सर्वांनी आता या कार्यशाळेच्या संदर्भात आपण सर्वांनी जॉईन झाले याच्याबद्दल मी तुम्हाला तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सन्माननीय भाऊ. क्वालिटी डिसिजन घेण्यासाठी व ते अंमलात आणण्यासाठी आपले सहकार्य व मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत असते. त्यानंतर महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री प्रमोद बावस्कर सर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शक वक्त्यांचा परिचय करून द्यावा. बावस्कर सर. धन्यवाद सर. भारतीय ग्रंथालय शास्त्र व ग्रंथालय चळवळीचे जनक आदरणीय डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन यांच्या वतीने डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या 49व्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर S.R. रंगनाथन वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आदरणीय नितीन भाऊ थोरात, अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती छत्रपती शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन यांनी केले आहे. या कार्यशाळेचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर साहेबराव नायकोडे सर आहेत. या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, ग्रंथपाल, विद्यार्थी बंधू भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रंथालय क्षेत्रातील ख्यातनाम अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनाचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देत आहे. आदरणीय डॉक्टर सुनील एच उरकुडकर सर हे कला व विज्ञान महाविद्यालय पुलगाव, तालुका पुलगाव, जिल्हा वर्धा येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. ग्रंथालय शास्त्रातील त्यांचा व्यासंग दांडगा आहे. सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयाचे PhD व MPhil चे मार्गदर्शक आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली 11 विद्यार्थ्यांनी PhD व 3 विद्यार्थ्यांनी MPhil पदवी संपादन केलेले आहे. सरांची ग्रंथालय शास्त्रावरची 6 पुस्तके प्रकाशित आहेत. त्याचबरोबर 5 पुस्तके सरांनी संपादित केलेली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विविध समित्यांवर सर कार्य करीत आहे. त्याचबरोबर दुसरे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर SP बिदरकर मॅडम या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात त्यांनी 5 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले आहे. शरदचंद्र पवार ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालयात व्याख्याता त्याचबरोबर प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद तसेच शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद येथे ग्रंथपाल म्हणून कार्य केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथील समितीवर त्यांनी कार्य केले आहे. सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथ पडताळणी समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. मॅडम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयाच्या मार्गदर्शक आहेत. असे व्यासंगी व अनुभवी मार्गदर्शक आपल्या कार्यशाळेत लाभलेले आहेत. आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे या महाविद्यालयाचा ग्रंथपाल व या कार्यशाळेचा आयोजक म्हणून मी आपणास विनंती करत आहे. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. यानंतर आजचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनील एच उरकुडकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यशाळे प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावे. हॅलो सर, आवाज येत आहे? हॅलो. हो येतोय सर. हा, सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर रंगनाथन यांना मी अभिवादन करतो. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा
संचालित छत्रपती शाहू महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद यांच्याद्वारे आयोजित ऑनलाईन एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मी सर्वप्रथम डॉक्टर सुनील उरकुडकर कला व विज्ञान महाविद्यालय पुलगाव येथे ग्रंथालय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहोत. गेल्या 21 वर्षापासून मी या कॉलेजला ग्रंथपाल म्हणून काम करतो आहे. आजच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत आपले मत व्यक्त करण्यासाठी आपण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत. आजच्या कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री साहेबराव नाईकवाडे सर, तसेच कार्यशाळेचे उद्घाटक माननीय श्री नितीन भाऊ थोरात, अध्यक्ष महाविकास समिती शाहू महाराज लासूर स्टेशन, तसेच या कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर होळकर सर, प्राध्यापक अहिरे सर, तसेच प्राध्यापक प्रमोद बावस्कर सर यांचे सुद्धा मी मनस्वी आभार मानतो. आजच्या ऑनलाईन एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचा विषय आहे डॉक्टर एस.आर. रंगनाथन, वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण. यावर व्यक्तिमत्वाची जडणघडण यावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा मी प्रयत्न करत आहोत. डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्याविषयी बोलायचे झाल्यास स्वतंत्र भारताच्या जडणघडणीमध्ये हातभार लावून त्याला विकसनशील राष्ट्र म्हणून जगात मानाचे स्थान प्राप्त करून देण्यामध्ये ज्या काही महान विभूतींचे परिश्रम कारणीभूत आहे त्यात डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याकरिता ग्रंथ व ग्रंथालयाचा प्रसार करून सर्वसामान्य भारतीयाला विनामूल्य ज्ञानाची द्वारे उघडी ठेवली पाहिजे. तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे. हा विचार भारतामध्ये डॉक्टर रंगनाथन यांनी सर्वप्रथम रुजविला व वाढविला. आज भारतामध्ये डॉक्टर रंगनाथन यांचे नाव घेताच ग्रंथ, ग्रंथालय, 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 ग्रंथालय शास्त्र व ग्रंथालय चळवळीचे आद्य प्रणेते म्हणून त्यांची प्रतिमा साकारते. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यामध्ये शियाळी या छोट्याशा गावी दिनांक 9 ऑगस्ट 1892 साली झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे शियाळी व मद्रास येथे झाले. 1917 ते 1924 या 7 वर्षामध्ये त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यानंतर 1924 मध्ये मद्रास विद्यापीठामध्ये त्यांची विद्यापीठ ग्रंथपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळेस त्यांना ग्रंथालय शास्त्राचं कुठलंही प्रशिक्षण नसून सुद्धा त्यांची ग्रंथपाल पदी नियुक्ती करण्यात आली व 1924 मध्ये त्यांना ग्रंथपालनाचं संपूर्ण शास्त्राचं नॉलेज घेण्याकरिता, ज्ञान घेण्याकरिता ते इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी स्कूल ऑफ लायब्ररीशिप या शिक्षण संस्थेमध्ये त्यांना ग्रंथालय शास्त्राचं पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता प्रवेश देण्यात आला व
त्या ग्रंथालय शास्त्राबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या वर्गीकरण पद्धतींचा सुद्धा अभ्यास केला व त्यांनी कोलन क्लासिफिकेशन म्हणजे द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीचा आराखडा त्यांनी तयार केला व भारतात परत आल्यावर त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना 1928 मध्ये केली. मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना 1928 मध्ये केल्यानंतर लगेच त्यांनी इसवी सन 1931 मध्ये ग्रंथालय शास्त्राचे 5 सूत्र 5 लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, ज्या 5 सूत्रामध्ये संपूर्ण ग्रंथालयाचं ज्ञान समाविष्ट केलेलं आहे, जे सर्व ग्रंथालय बंधू आज त्या 5 लॉ वरून आपली कार्यप्रणाली चालवित आहे. डॉक्टर रंगनाथन यांनी टोटल 21 वर्ष ग्रंथपाल, विद्यापीठ ग्रंथपाल म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. इसवी सन 1947 ते 1953 या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठामध्ये ग्रंथालय शास्त्राचे पदवी, पदव्युत्तर हे अभ्यासक्रम चालविले आणि त्याकरिता त्यांना दिल्ली विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सन्मान करण्यात आला. इसवी सन 1962 मध्ये त्यांनी बेंगलोर येथे DRTC डॉक्युमेंटेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटर हे सुरू केलं आणि त्या ठिकाणी ग्रंथालयाचे संशोधन त्यांनी सुरू केले. तसेच त्यांना अमेरिकन लायब्ररी असोसिएशन कडून वर्गीकरण व तालिकीकरण या विषयातील संशोधनाबद्दल त्यांना मार्गरेट मान पारितोषिक देण्यात आले. हे पारितोषिक घेणारे ते पहिले भारतीय होते. डॉक्टर रंगनाथन बद्दल अजून काही भरपूर सांगावेसे आहे, परंतु वेळेअभावी मी त्यांचं थोडक्यात हे करत आहे. त्यानंतर वाचन संस्कृतीची आज वाचन संस्कृती समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कमी होत असल्याचे बरेचसे लोक आपण महाचर्चामध्ये पाहत आहोत. परंतु विद्यार्थ्यांची जरी वाचनावर कमांड कमी होत असली तरी आज आपण पाहतोय 1.5 वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटात आहोत आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणी आपण ऑनलाईन जे बोलत आहोत त्या ऑनलाईन मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आपली वाचन प्रवृत्ती वाढविली आहे. प्रत्येक परीक्षा असो, अभ्यास असो, तो आपण ऑनलाईन द्वारे घेत आहोत. आज जसं आपण हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे ते सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे. जर ही परिस्थिती नसती तर आपण ते ऑफलाईन मध्ये घेतलं असतं. तर असो, तर वाचन संस्कृतीची जपवणूक व संवर्धन आणि प्रवाहित ठेवण्यासाठी उत्तम अशी कामगिरी आपल्या ग्रंथपाल बांधवांनी अत्यंत उत्तम प्रकारे केलेले आहे व ते करीत राहणार. म्हणून वाचन संस्कृतीचे जतन, जपवणूक आणि संवर्धन करणारा शिलेदार ग्रंथपालास म्हणणे वावगे ठरणार नाही. आणि मी सुद्धा एक ग्रंथपाल आहो याचा मला अभिमान आहे. अनादायी काळापासून ज्ञान ताम्रपत्र, भूर्जपत्र, शिलालेख, पपॅरस अशा अनेक माध्यमाद्वारे प्रकाशित होत होते. त्याची जपवणूक व वाचन करून ते पुढील पिढ्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी ग्रंथपालांनी अचूक बजावली आहे हे आपण पाहतो आहे. दुसरं सांगायचं म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती असो किंवा गुरु शिष्य परंपरा असो वा सध्याची आभासी शिक्षण पद्धती असो, ज्ञान संपादन करण्याचे म्हटले तर वाचन करणे आलंच, त्याला दुसरा पर्याय नाही हे आपल्याला माहीत आहे. भारताचे शिक्षणाचे जे 4 प्रवाह आले त्यात पहिला प्रवाह इंग्रजांनी सुरू केलेल्या पहिल्या प्रवाहात
ग्रंथ वाचन करून ज्ञान संपादन करणे. तसेच गांधीजींनी सुरू केलेल्या नई तालीम या 4थ्या प्रवाहापर्यंत वाचन हा एक पर्याय होतो व आहे. हे ज्ञान संपादित करण्याचे होते हे आपल्याला दिसते. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट आहे. वाचन जसे ज्ञानात भर घालते तसेच मनोरंजन करते. कंटाळवाणा प्रवास, रिकामा वेळ आपण वाचण्याच्या छंदामुळे सुसाध्य होतो. की वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी ती गोष्ट आहे. रिकामा वेळ आपण वाचण्याच्या छंदामुळे सुसाध्य होतो. अजून एक गंमतशीर फायदा असा आहे की पुस्तक कधी कंटाळत नाही, त्यांचे नेटवर्क कधी जात नाही, त्यांचा बॅलन्स कधी संपत नाही. वाचनाचा छंद असणारी व्यक्ती इतरांना त्रासदायक कधी होत नाही हे आपण पाहत आहोत. त्यानंतर डॉक्टर रंगनाथन यांनी वाचन संस्कृतीबद्दल आपले विचार हे केले होते आणि वाचन संस्कृती कशी वाढवायची त्या दृष्टीने त्यांनी बरेच प्रयत्न केलेले होते. त्यापैकी मी सांगतो की डॉक्टर रंगनाथन यांनी वाचन संस्कृतीची संकल्पना मांडताना गाव तिथे ग्रंथालय म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक ग्रंथालय असलं पाहिजे, जेणेकरून समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचण्याची आवड निर्माण होऊन तो वाचन करेल व सुसंस्कृत समाज घडविण्याकरिता उपयोगी होईल. त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक सार्वजनिक ग्रंथालयाची निर्मिती केली व त्या अनुषंगाने वाचनाची आवड निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. वाचन संस्कृती वाढविण्याची फार गरज आहे. पुस्तके अथवा ग्रंथ यांसारखा दुसरा गुरु नाही असे आपण नेहमी म्हणत असतो. वाचनाची आवड असणारा वाचक सर्व प्रकारची पुस्तके घेऊ शकत नाही. अशा वेळी त्यांच्या मदतीला येते ते म्हणजे ग्रंथालय व ग्रंथपाल. या ग्रंथालयातील ग्रंथपाल हा मनमिळावू व सहकार्य वृत्तीचा असेल तर वाचकाला हवे असलेले पुस्तक सहज उपलब्ध करू शकते असं आपल्याला माहीत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी वाचन जरी कमी होत असल्याचे आपल्याला जाणवत असेल तरी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आपली वाचन प्रवृत्ती सुरू ठेवली आहे असे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि त्याचं मोठं उदाहरण म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षापासून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर विद्यार्थी असो की आपण सर्व लोक असो मात करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. वाचन संस्कृती वाढविण्याकरिता आपण अनेक उपाय करू शकतो. त्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांच्या भेटी, मोठमोठ्या थोर पुरुषांचे मुलाखती, वाङ्मयीन कार्यक्रम यांचे सातत्याने नियोजन व आयोजन करावे. साहित्य संमेलनांसारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना, तरुणांना सहभागी करून घ्यायला हवे. तसेच वाचन प्रेरणा दिन, बालदिन यांसारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांच्या आवडत्या अशा भेटी व मुलाखतींच्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करायला हवे. तसेच ऑनलाईन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांची वाचन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देऊन विद्यार्थी वाचनापासून दूर जाणार नाही, त्यामुळे वाचन संस्कृती कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि घेत आहोत.
त्यानंतर वाचाल काय वाचावे त्यापेक्षा आपली आवड काय आहे, काय वाचावे त्यापेक्षा आपली आवड काय आहे ते पाहून वाचावे. वाचनाला कुठलेही बंधन नसावे, वाचनाला कुठलेही बंधन नसावे. त्यामुळे सुद्धा वाचन संस्कृती वाढविण्यास आपल्याला मदत होईल. आपण पाहतो नेहमी ग्रंथालयांमध्ये वाचाल तर वाचाल हा फलक प्रत्येक ग्रंथालयामध्ये आपण पाहत असतो, लावत असतो. त्याचं कारण आहे की असा हा मंत्र सांगितला जातो. त्याचं अवलोकन समाजातील सर्व घटकांनी, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी केलं पाहिजे. कारण पुस्तकासारखा मित्र नाही व वाचनासारखा आनंद नाही, अशी म्हण आहे की पुस्तकासारखा मित्र नाही व वाचनासारखा आनंद नाही. शेवटी वाचन संस्कृतीच एक उदाहरण सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नेसरी नावाचं गाव आहे. आपण पाहत आलोय की आपण पैशाची भिशी पाहत आलोय, पण या गावामध्ये काही महिला आणि स्त्री पुरुषांनी एक पुस्तकांची भिशी तयार केलेली आहे की दर महिन्याला ते 25 रुपये याप्रमाणे प्रत्येक जण पैसे जमा करतो आणि एकाला ती भिशी लागते. त्या भिशीच्या पैशामधून तो संपूर्ण पैशाचे पुस्तक विकत आणतो आणि ते समाजातील किंवा त्या गावातील संपूर्ण लोकांना ते पुस्तकं वाटप करून त्या पुस्तकांच्या द्वारे या पद्धतीने ते वाचन संस्कृती जे कमी होत आहे असं आपल्याला जे निदर्शनास येत आहे, त्याचं खूप मोठं उदाहरण आहे की लोक बघा आपण पैशाची भिशी केलेली आहे, करत आहोत, परंतु या गावामध्ये एक वेगळं आणि फार सुंदर उदाहरण आहे की ते पुस्तकांची भिशी त्यांनी सुरू करून वाचन संस्कृती वाढविण्यात त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न ते करत आहे. एक दुसरं उदाहरण सांगणं असं वाटते की एक नगर जिल्ह्यामध्ये एक महिला भाजीचा व्यवसाय करतो. ती दर दिवशी आपल्या आलेल्या पैशातून काही थोडेबहुत पैसे जमा करून ती त्या जमा झालेल्या पैशामधून ते पुस्तके खरेदी करते आणि लोकांना पुस्तकं वाचण्यासाठी प्रवृत्त करते. आणि दर रविवारी ती 12 न्यूजपेपर वाचते. बघा, म्हणजे भाजीपाल्यांचा व्यवसाय करणारी एक महिला सुद्धा हे करू शकते. आपल्यासारखे सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले लोक आपण ते काम केलं पाहिजे की वाचन संस्कृती आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी व्हायला नको, ती आणखी कशी वाढेल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यानंतर व्यक्तिमत्वाची जडणघडण. महर्षी व्यास, वाल्मिकी, कालिदास पासून तर बिल गेट्स, डॉक्टर अब्दुल कलाम, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद अशा महान थोर पुरुषांनी आपली वाचनाच्या द्वारे आपले नाव कमावलेले आहे आणि त्यांनी आपल्या वाचनाच्या जोरावर ज्ञान संपादन करून संपूर्ण जगातील प्रत्येकाच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. समाजाच्या प्रगतीचे, विकासाचे मानकरी ठरले आहे. तसेच कुणी वाचनाच्या जोरावर सामाजिक अध्ययनाची जबाबदारी पेलली आहे, तर कुणी औद्योगिक क्रांती केलेली आहे, कुणी धर्माचा उद्धार केलेला आहे, तर कुणी राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती जागवली आहे, तर कुणी स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. म्हणूनच मला एक याबद्दल कविता सांगावीशी वाटते की वाचन म्हणजे छंद, वाचन म्हणजे आनंद, वाचन म्हणजे आजची माया, वाचन म्हणजे बापाची छाया, वाचन म्हणजे प्रेयसीची साथ, वाचन म्हणजे मित्राची साथ आणि वाचन म्हणजे सर्वच काही. वाचनाला दुसरा पर्याय नाही, वाचनाला दुसरा पर्याय नाही. शेवटी डॉक्टर रंगनाथन यांच्याबद्दल सांगावेसे झाल्यास असे वाटते की झाले बहु, होतील बहु, परंतु या समहा. त्यांच्या
म्हणजेच रंगनाथन यांच्या आधी भरपूर व्यक्ती होऊन गेले, त्यांच्या नंतर सुद्धा होत आहे, परंतु डॉक्टर रंगनाथन सारखे व्यक्तिमत्व अजूनपर्यंत झालेले नाही. अशा या थोर पुरुषांचे दिनांक 27 सप्टेंबर 1972 रोजी त्यांचं निधन झालं. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण SR रंगनाथन जीवन प्रवासावर सखोल असा प्रकाश टाकला व आजच्या पिढीसाठी वाचन संस्कृती विकसित होणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित केले. त्याबरोबरच आपण एक सूत्र सांगितली जे की वाचनाचा छंद असणारी व्यक्ती इतरांना कधी त्रासदायक होत नाही. पुन्हा एकदा आपले धन्यवाद सर. यानंतर आदरणीय डॉक्टर SP बिदरकर मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी वाचन संस्कृती व व्यक्तिमत्वाची जडणघडण या विषयावर आपले बहुमूल्य असे मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. ऐकायला येतंय का माझं सर? सर आवाज येतो व्यवस्थित? येस. चला सुरू करूया. हा, ओके. नमस्कार. प्रथमतः संयोजकांनी मला आपल्याशी जी हितकूच करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे हार्दिक ऋण व्यक्त करते. भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर SR रंगनाथन आणि छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करते. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा सोळंके, सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीयुत नितीन भाऊ थोरात, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा हॅलो. हा, ऐकायला येते ना सर माझं? हॅलो. हा, ऐकायला येते ना आवाज? Yes, we continue, ma'am. हा. Yes, हो, yes, येतो yes, मॅडम. येतोय आवाज येतो. Yes. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर साहेबराव नाईकवाडे सर, उपप्राचार्य माननीय प्राध्यापक विलास आहिरे सर, कार्यक्रमाचे संयोजक माझे स्नेही श्रीयुत प्रमोद बावस्कर, IQACचे संचालक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर होळकर सर, या आभासी मंचावर उपस्थित असलेले सर्व अध्यापक, ग्रंथपाल व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या या एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये जो विषय मला दिलेला आहे तो म्हणजे डॉक्टर SR रंगनाथन, वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण. तर या व्याख्यानाचे आता साधारणपणे माननीय उरकुडकर सरांनी बऱ्याचशा गोष्टींवरती प्रकाशझोत टाकलेला आहे. त्याची पुनरावृत्ती मी टाळण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु थोडीशी शक्यता आहे की ती पुनरावृत्ती होऊ शकते. तर या व्याख्यानाचे मी 2 भागात विभाजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला डॉक्टर SR रंगनाथन यांची जी पंचसूत्री जी आजही शाश्वत आहे त्याबद्दल मी बोलणार आहे आणि त्यानंतर वाचन संस्कृतीची व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये काय भूमिका आहे याविषयी मी बोलणार आहे. तर सुरुवातीला डॉक्टर SR रंगनाथन यांच्याविषयी आपण बघूयात की यांचं नाव डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन असं आहे. यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 रोजी मद्रास येथील तंजावर जिल्ह्यातील शियाली या गावात झालेला आहे. यांच्याविषयी सांगायचं झालं तर गणित विषय घेऊन ते MA झाले व गणित विषयाचे एक प्रख्यात प्राध्यापक म्हणून त्यांनी 6 वर्ष काम केली. परंतु प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन ते ग्रंथपाल म्हणून रुजू झाले. त्यांचा हा ग्रंथपाल होण्याचा निर्णय ग्रंथालय शास्त्राच्या आणि ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने फारच भाग्याचा ठरलेला आहे. मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून कार्य करताना ग्रंथालय शास्त्र शिक्षणाचा प्रसार कसा होईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळेच अमेरिकेनंतर PhD अभ्यासक्रम सुरू करणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे.
तसेच सरांनी सांगितल्यानुसारच 1962 साली बेंगलोर येथील DRTC या संशोधन केंद्राची स्थापना केली. आज या केंद्राला जागतिक संशोधन केंद्र म्हणून मान्यता प्राप्त आहे. डॉक्टर SR रंगनाथन यांच्या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांना 1935 साली रावसाहेब ही बहुमानाची पदवी बहाल केली. तसेच 1948 साली दिल्ली विद्यापीठाने डिलीट, 1957 साली भारत सरकारने पद्मश्री आणि 1964 मध्ये अमेरिकेतील पीटर्सबर्ग विद्यापीठाने डिलीट ही पदवी बहाल केलेली आहे. 1931 साली डॉक्टर SR रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राची 5 मूलभूत सूत्रे सांगितली, जी की आजही शाश्वत आहे. या 5 सूत्रामुळेच ग्रंथालय शास्त्राला एक वैज्ञानिक किंवा सैद्धांतिक बैठक प्राप्त झालेली आहे. या मूलभूत सूत्रांद्वारे ग्रंथालय व माहितीशास्त्र आणि ग्रंथालय सेवा यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर याद्वारे आपल्याला मिळू शकते. ही जी 5 लॉज आहेत, the 5 laws are the set of norms, percepts and guides to good practice in librarianship. डॉक्टर SR रंगनाथन यांनी 1924 मध्ये ही 5 सूत्रे तयार केली आणि 1931 मध्ये रंगनाथन यांच्या 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स या पुस्तकात ती प्रकाशित केली. ही 5 सूत्रे कोणती आहेत ही सरांनी सांगितली आणि माननीय विलास आहिरे सरांनी देखील त्यांच्या प्रास्ताविकातही ती सूत्रे सांगितली. पण थोडक्यात ग्रंथालयाच्या कोणत्या घटकांवरती त्याचा परिणाम कसा होतो हे थोडक्यात आपण पाहूया. तर पहिलं जे सूत्र आहे की बुक्स आर फॉर यूज, ग्रंथ हे उपयोगासाठी आहे. 1931 साली प्रसिद्ध झालेले सूत्र आजही शाश्वत आहे. फक्त बदल काय झाला याच्यामध्ये, तर माहिती पुस्तकाची जागा ही माहितीने घेतलेली आहे, म्हणजे माहितीचं स्वरूप बदललेलं आहे. ग्रंथाची जागा ही माहितीने घेतली आहे आणि आज ती इलेक्ट्रॉनिक माहितीने घेतलेली आहे. या सूत्रामुळे ग्रंथालयाची कवाडं ही बहुजन समाजासाठी खुली झालेली आहे व ग्रंथ ही एक पुन्हा एका ठराविक व्यक्तींची मक्तेदारी नसून ते सर्वांना मिळाले पाहिजेत हा प्रघात तेथून सुरू झालेला आहे. आता हे जर का सूत्र आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्या ग्रंथालयामध्ये आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून बुक्स आर फॉर यूज, ग्रंथ उपयोगासाठी आहेत, हे सूत्र आपण साध्य करू शकू. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण ग्रंथालयामध्ये कोणती प्रवेश पद्धती देतो, मुक्तद्वार देतो की बंदद्वार पद्धती देतो. तसेच आपल्या ग्रंथालयाचे स्थान कुठे आहे, लोकेशन कुठे कोणचं आहे, आपल्या ग्रंथालयाच्या वेळा कशा आहेत, त्याप्रमाणे ग्रंथालयाची इमारत आणि त्यामध्ये असलेले फर्निचरही कसे आहे, आपल्याकडे ग्रंथ निवड योग्य प्रकारे केली जाते का, त्याचप्रमाणे ग्रंथालयाला सर्व खरेदी करून ही प्रसिद्धी दिली जाते का, त्याला संदर्भ सेवा दिली जाते का, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ग्रंथालयातील कर्मचारी वर्गामध्ये सहकार्याची भावना आहे का, हे फार महत्वाचं आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार जर का आपण वाचकांच्या दृष्टिकोनातून केला तर निश्चितच हे पहिलं सूत्र साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपलं जे दुसरं सूत्र आहे की एव्हरी रीडर हिज हर बुक, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. यासाठी लायब्ररी ऑथॉरिटीची ऑब्लिगेशन्स म्हणजे कर्तव्य काय आहेत, लायब्ररी स्टाफची कर्तव्ये, त्यांच्या ड्युटीज काय आहेत हे आपण पाहिले पाहिजे. म्हणजेच आपल्या ग्रंथालयात
आपण जर या सर्व गोष्टी युजर फ्रेंडली केल्या, वाचकांच्या दृष्टीने विचार करून जर का या गोष्टींचा विचार आपण केला, तर निश्चितच वाचकांचा, नुसताच वाचकांचा नाही तर त्यासोबत आपणा म्हणजे ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाचाही निश्चितच वेळ वाचू शकेल आणि आपल्या ग्रंथालयाचा जो केंद्रबिंदू आपला ग्राहक म्हणजे आपला विद्यार्थी वाचक आहे, हाही समाधानी याच्यासोबत राहील आणि त्या समाधानाचं सुख आपल्याला देखील मिळू शकेल. यानंतर हे शेवटचं जे 5वं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे की लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम. ग्रंथालय वर्धिष्णू आहे, म्हणजेच ते सजीव आहे. यामध्ये बॅलन्स्ड ग्रोथ या गोष्टीचा विचार करणे अत्यावश्यक आहे. उदाहरण आपल्या महाविद्यालयाचंच घ्यायचं झालं तर आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही फॅकल्टीज आहेत. परंतु ग्रंथपालाने जर का विचार केला की अरे मला खूपच आर्ट्सची पुस्तकं आवडतात आणि मी आर्ट्सचीच खरेदी करेल, सायन्सची आणि कॉमर्सची करणार नाही, तर काय होईल की आपल्या दुसरंही सूत्र साध्य होणार नाही, तिसरंही सूत्र साध्य होणार नाही आणि बॅलन्स ग्रोथ जी अपेक्षित आहे लायब्ररी इज ग्रोईंग ऑर्गॅनिझम या अंतर्गत, ती बॅलन्स ग्रोथ सुद्धा इथे होणार नाही. तर समप्रमाणात ग्रंथ खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच ग्रंथालय इमारतीचा विस्तार या गोष्टीचाही आपण इथे विचार केला पाहिजे. तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रंथ वाढतात, वाचक वाढतात, जागा वाढती, मिळणारे अनुदानही वाढते, परंतु त्या प्रमाणात ग्रंथालय सेवक वर्गाचीही वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. अशी ही 5 सूत्र की ज्याच्यामध्ये संपूर्ण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र आणि ग्रंथालय चळवळ, ग्रंथालय सेवा दडलेली आहे, अशी ही 5 सूत्र डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी 1931 साली आपल्या 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स या ग्रंथात प्रकाशित केलेली आहे. या पुस्तकासोबतच डॉक्टर S.R. रंगनाथन यांची अनेक पुस्तकं आहेत. काही पुस्तकांचा उल्लेख इथे मला जरूर करावासा वाटतो की ते म्हणजे कोलन क्लासिफिकेशन, प्रोलोगिमना ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड कम्युनिकेशन, फिलॉसॉफी ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन, क्लासिफाईड कॅटलॉग कोड, रेफरन्स सर्व्हिस, लायब्ररी मॅन्युअल इत्यादी अशी 25 पुस्तके डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी लिहिलेली आहेत. त्यांनी केलेल्या या योगदानावरून आधुनिक भारतातील ग्रंथालयाच्या विकासात डॉक्टर S.R. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे हे आपल्याला पटते. तर जगाच्या नकाशावर ज्यांनी ग्रंथालय शास्त्राला पर्यायाने ग्रंथालयाला आणले, अशा या ग्रंथालयाचे कार्य फार प्राचीन काळापासून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत माहिती पुरवणे हे आहे. ग्रंथालयातील वाचन साहित्य असे साहित्य आहे की फक्त आणि फक्त त्याद्वारेच प्राचीन काळातील संस्कृती, संशोधन, विज्ञान इत्यादी सर्व माहिती आज आपणाला व इथून पुढे आपल्या पुढच्या पिढीला ज्ञात होणार आहे.
या पायावरच नवनवीन संशोधने होऊन समाजाची म्हणजे आपल्या देशाची प्रगती होणार आहे. आपण बघतो की काळानुसार वाचनाची माध्यमे जरी बदललेली असली तरी वाचनाचे महत्व तसुबरही कमी झालेले नाही. शरीरासाठी जसा रोजचा व्यायाम महत्वाचा असतो तसेच मेंदूसाठी म्हणजेच मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच आपल्या व्यक्तिमत्वाचा योग्य त्या जडणघडणीसाठी वाचन अत्यंत महत्वाचे आहे. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असं समर्थ रामदास स्वामींच्या या ओळीमधून वाचनाचे महत्व आपणा सर्वांनाच फार पूर्वीपासून समजलेले आहे. वाचन ज्याप्रमाणे ज्ञानात भर टाकते त्याप्रमाणे ते मनोरंजनही करते. सरांनी सांगितलेलं आहे की कंटाळवाना प्रवास असो की रिकामा वेळ असो, वाचनाच्या छंदामुळे तो आपण सुसह्य करू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांना दीर्घ कारावास भोगावा लागला. तेथे त्यांना त्यांच्या वाचनाचा छंद फार उपयोगी पडला व त्या वाचनातूनच नवनिर्मितीचा आनंदही त्यांना मिळाला. याचं उदाहरण जर का आपल्याला पाहिजे असेल तर मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य जन्माला आले. उत्तम पुस्तक वाचताना वर्तमानातील सर्व चिंता, काळजी यांचा विसर पडतो. उत्तम ग्रंथ वाचनाने मनाला विलक्षण आनंद आणि प्रसन्नता लाभते. व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होऊन वाचनाने त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे खुलतात. वाचनाने काय साध्य होते तर बुद्धीला स्थिरता येते. प्रत्येक चरित्रग्रंथ आपल्याला अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतात. वाचनाने ताणतणाव दूर होतो, मानसिक शांती प्राप्त होते. वाचनाने एकटेपणाचे दुःखही निश्चितच दूर होते. वाचनाने आत्मविश्वास वाढतो. आपण म्हणतो की ग्रंथासारखा दुसरा गुरु नाही. तर आपण जर का विचार केला आता या विद्यार्थी वर्गांना समोर ठेवून की अपार्ट फ्रॉम लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, पुस्तकाचे सर्वसाधारणपणे मनोरंजक आणि वैचारिक असे 2 प्रकार आपल्याला करता येऊ शकतील. लायब्ररी सायन्सला आपण बाजूला ठेवूयात थोडंसं. तर मनोरंजनातून संदेश देणारी, वाचकांच्या भावनेला हात घालणारी पुस्तके लोकप्रिय असतात. याउलट बुद्धीला आव्हान देणारी, वाचकांच्या तर्कशक्तीला जोखणारी पुस्तके चोखंदळ वाचकांमध्ये लोकप्रिय ठरू शकतात. प्रत्येक पिढीची आवड निवड ही वेगळी असते. त्यामुळेच काळाच्या कसोटीवर आणि वाचकांच्या अभिरुचीनुसार टिकणारी पुस्तके चिरकाल आनंद देणारी असतात. ग्रंथामुळे माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होत असतात. देशाचा विकास हा भौतिकदृष्ट्या कितीही असला तरी तो सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने किती विकसित आहे हे फार महत्त्वाचे आहे. या कोरोनाच्या काळात तर आपल्याला हे कळालेलं आहे की सोशलनेस माणसासाठी किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे ग्रंथालय चळवळीचा, वाचन संस्कृतीचा विकास व्हायला पाहिजे. डॉक्टर रयसार रंगनाथन यांची ही पंचसूत्री डोळ्यासमोर ठेवूनच आजपर्यंत ग्रंथालय चळवळीची वाटचाल झालेली आहे. पण ती यापुढेही ती अशीच होणार आहे. आपण बघतो की रेडिओ, टीव्ही, मोबाईल, इंटरनेटच्या काळात नवी पिढी वाचनापासून दूर जात असल्याचे दिसते. त्यांच्यावर सुसंस्कार करण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तके पुरेशी नाही, तर नव्या पिढीची मानसिकता ओळखून त्यांना सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागेल. त्यासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची साधने वापरावी लागतील. असे केले तरच वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल व वाचन चळवळीला गतिमानता येऊ शकेल. यासाठी येथे मला प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो की यामध्ये ग्रंथपालाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रंथपालाने वाचकांना काय पाहिजे, कोणत्या स्वरूपात पाहिजे, त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून ग्रंथालयाचे प्रयोगशाळेत रूपांतर करून सामाजिक शास्त्रातील वेगवेगळे प्रयोग ग्रंथालयाच्या प्रयोगशाळेत राबवले पाहिजे. जसे
की विविध दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शने भरवणे, जसे की वाचन प्रेरणा दिन, गांधी जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती या विषयांवर या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शन भरावे. एखाद्या लेखकाशीही आपल्या वाचकांचे हितगुज घडवून आणावे. तसेच ग्रंथपेटी उपक्रम, त्याचप्रमाणे ऑनलाईन चर्चासत्रे, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाचन स्पर्धा, लेखन स्पर्धा इत्यादींचेही आयोजन करावे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथालय तुमच्या दारी हा अतिशय लोकप्रिय उपक्रम आहे. आपण म्हणतो की विद्यार्थी आणि समाजातील व्यक्ती लोक वाचत नाहीत असे वारंवार आपल्याकडूनच बोलले जाते. खरं तर वाचकांना वाचनाची गोडी लावली तर निश्चितच ते वाचतील असे मला वैयक्तिकरित्या वाटते. सध्याच्या या धावपळीच्या काळामध्ये त्यांना ग्रंथालयामध्ये जायला वेळ मिळत नाही. ज्या दिवशी त्यांना वेळ असतो, सर्वसाधारणपणे साप्ताहिक सुट्टीचा तो दिवस असतो आणि त्या दिवशी ग्रंथालयाला देखील साप्ताहिक सुट्टीच असते. त्यामुळे ग्रंथालय तुमच्या दारी हा उपक्रम जर का आपण राबवला तर निश्चितच वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल असे मला वाटते. कारण ग्रंथालय ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. काळानुसार जसे सर्व ठिकाणी बदल होत आहेत त्याप्रमाणेच वाचन संस्कृतीही बदलत आहे. त्यामुळे ग्रंथालयाने हे बदल स्वीकारून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाला आत्मसात करावे व वाचन संस्कृती वृद्धिंगत करून वाचकांचा व्यक्तिमत्व विकास करावा असे वाटते. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हाही एक प्रश्न असतो की वाचन तर करावयाचे, पण सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची. तर सरांनी सांगितलं, कुरकुडकर सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये जे सांगितलेलं आहे की आपल्या आवडीचा ग्रंथ वाचावा. परंतु आवडीचा ग्रंथ तर वाचलाच पाहिजे, पण त्याही पेक्षा की आपण त्याच्यासोबतच म्हणजे आवडीचा ग्रंथ, काही विद्यार्थ्यांची आवडही ज्यांना कळालेली नसते की मला नेमकं काय आवडतं, मला काय भावतं, माझी गरज काय आहे, त्यावेळेला मला असं वाटतं की सुरुवातीला जर का आपण एक छोटासा प्रयोग करून पाहिला हा की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त जी लेखक आहेत, जसं की वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांची जी साहित्य आहेत, कारण ही साहित्य बहुतेक सर्वच ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असतात म्हणून मी यांची नावं कटाक्षाने घेतलेली आहेत. तर या लेखकांची पुस्तके वाचण्यास सुरुवात जर का आपण केली तर कुठून तरी आपल्याला सुरुवात करता येईल आणि आपल्या आवडीचं, त्याबरोबरच आपल्या आवडीचेही ग्रंथ त्यांनी वाचावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपणा सर्वांनाच स्पर्धा परीक्षांना सामोरे जावं लागत आहे. तेव्हा स्पर्धा परीक्षांची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं ही ग्रंथालयाचे फार मोठे कार्य त्यांच्या समोर उभे आहे. तेव्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा कक्ष जर का आपण तयार केला आणि त्या कक्षामध्ये स्पर्धा परीक्षांना लागणारी पुस्तकं, म्हणजे सर्वसाधारणपणे जर का आपण महाविद्यालयाचा विचार केला तर आपल्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तरचे विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत असतात. तर हे विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल हा बँकिंगकडे असतो, तर काहींचा स्टाफ सिलेक्शनकडे असतो, काहींचा UPSC, MPSC, तसेच लेक्चररशिपसाठी आवश्यक असलेली सेट, नेट किंवा JRF परीक्षा याकडे त्यांचा कल असतो. तर अशा सर्व प्रकारची पुस्तके आपल्या ग्रंथालयात वाचकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु प्रश्न असा आहे की आज या कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या स्थितीमध्ये अनुदान प्राप्त होणे जवळपास यावेळेस थांबलेलेच आहे. तर यावर उपाय म्हणून, कारण सगळ्याच गोष्टी सगळे ज्या वेळेला प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेला सगळ्यांचीच उत्तरं त्यासोबतच जन्माला आलेली असतात. तर ज्या वेळेला अनुदान नसतं त्यावेळेला आपण जर का इंटरनेट सॅवी, आपण टेक्नो सॅवी आज आपण झालेलोच आहोत, तर इंटरनेटवरती जी काय ओपन सोर्स म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट जी पुस्तके उपलब्ध आहेत त्याच्या लिंक्स आपण आपली महाविद्यालयाची वेबसाईट असो किंवा ग्रंथालयाची वेबसाईट तयार केलेली असो त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवाव्यात. असंही करता नाही आलं तर आपण आपले व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करून त्या लिंक्स आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या द्वारे जर का आपण विद्यार्थ्यांना पुरवल्या
तर आपल्याला अनुदानाचाही प्रश्न आपल्याला सुटेल आणि विद्यार्थ्यांच्या गरजा आपण पूर्ण करू शकू. आणि हे जे सूत्र आहे की प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचा, त्याच्या गरजेचा ग्रंथ मिळाला पाहिजे, हे सूत्रही आपण साध्य करू शकू. याही पुढे मला असं वाटतं की आपण सर्वजण आता जे वाचक इथे आपण आहोत, प्रेक्षक वाचक, आपण सगळे शैक्षणिक ग्रंथालयाचे आहोत. परंतु शैक्षणिक ग्रंथालयाच्या वापराबरोबरच सार्वजनिक ग्रंथालयाचाही वापर आपण करू शकतो. कारण सार्वजनिक ग्रंथालय हे खूप उपक्रमशील आहेत आणि ह्याच्यामध्ये ग्रंथपालाने रेफरल सर्व्हिसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही सेवा आपण देऊ शकतो की कोणत्या ग्रंथालयामध्ये, कोणत्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये काय उपलब्ध आहे ते त्यांना आपण रेफरल सर्व्हिसच्या माध्यमातून जर का सांगितले तर निश्चितच त्या सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथांचा देखील उपयोग सर्वांना आपल्याला करता येईल. तर काही माझ्या जे ऐकण्यात आलेली आहेत, 1-2 ग्रंथालयांचा उल्लेख केल्याशिवाय मला इथे राहत नाहीये. तर सेलू येथील राधा आंबेकर ग्रंथालय, ह्याच्यामध्ये ते ग्रंथ महोत्सव साजरा करतात, ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करतात, साने गुरुजी कथामाला याचे आयोजन करतात. तसेच जी पुस्तकं, ज्या वाचकांसाठी कोणकोणती पुस्तकं उपयुक्त आहेत अशी वाचकांकडून माहिती भरून ती उपयुक्त असलेली सर्व पुस्तके त्यांना उपलब्ध करून देतात. तसेच लांजा येथील एका ग्रंथालयामध्ये ग्रंथस्नेह नावाचं जे पुस्तकालय आहे, त्यांनी एक वाचकांना म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तकातील प्रेरक कथा, बोधकथा, साहस कथा, वीरकथा, विज्ञान कथा या कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी मुलांना सांगितलेले आहे. आणि ही कथा कोणत्या पुस्तकात उपलब्ध आहे हे देखील त्यांना सांगितलेलं आहे. आणि ती पुस्तकं मग ते त्यांना विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर ती पुस्तके ते त्यांना ते उपलब्ध करून देतात. आणि ते एवढंच नाही तर मोबाईल लायब्ररीच्या माध्यमातून साधारणपणे 400 ते 500 पुस्तकं घेऊन जाऊन त्यांच्या घरी किंवा एकत्र सार्वजनिक ठिकाणी ती पुस्तके ते उपलब्ध करून देतात. तर अशा प्रकारे सार्वजनिक ग्रंथालयाचाही आपण निश्चितच वापर केला पाहिजे. तर अशा या विविध उपक्रमाअंतर्गत विविध सेवा पुरवून आपण आपल्या वाचकांना वाचते करावे व डॉक्टर रंगनाथन यांची 5 सूत्रे साध्य करण्याचा प्रयत्न करावा, हीच खरी त्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरांजली ठरेल. तर शेवटी पुन्हा मी संयोजकांनी मला जिथे ही संधी दिली, माझी पुनरावृत्ती जर का झालेली असेल तर याबद्दल मी क्षमस्व व्यक्त करते. आणि जी संयोजकांनी जी मला संधी दिली त्याबद्दल पुनश्च ऋण व्यक्त करते. आणि शेवटी माझा समारोप मंगेश पाडगावकरांच्या काव्यपंक्तीने करते. त्यांच्या काव्यपंक्ती या वाचनावरतीच आहेत. ते म्हणतात की वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा, नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, नव्या जगाचे नव्या जगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम. खरोखरच ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा आहे आणि म्हणून ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या गरजा बघून ग्रंथ खरेदी करणे किती गरजेचे आहे व ग्रंथालय कसे युजर फ्रेंडली असावे या संदर्भात आपण सविस्तर असे मार्गदर्शन केलेले आहे. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत वाचन संस्कृतीचे महत्व किती मोलाचे आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी अधोरेखित केलेले आहे. पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करतो. यानंतर आजच्या कार्यशाळेच्या अनुषंगाने
कोणाला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असेल त्यांच्यासाठी ही कार्यशाळा खुली आहे. आपण आपले मत या ठिकाणी व्यक्त करू शकता. सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर गंगाधर चाटे सर, अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालय भिवंडी येथून आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी इच्छुक आहे. सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यशाळेच्या अनुषंगाने आपली एक प्रतिक्रिया द्यावी. नमस्कार सर, माझा आवाज येतोय? यस सर. मी डॉक्टर गंगाधर चाटे, अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालय वज्रेश्वरी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून या कार्यक्रमाला जुळलेलो आहे. छत्रपती शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन या कॉलेजशी तसा माझा जुना संबंध आहे. या कॉलेज विषयी अत्यंत आत्मीयता आहे माझ्या मनामध्ये. सर्वप्रथम आजचा दिन विशेष, या निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर साहेबराव नाईकवाडे सर, आयोजन समिती श्री प्रमोद बावस्कर सर, होळकर सर, आहिरे सर यांना मी प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की आपण इतक्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. खरंच आजचा दिवस हा खूप सार्थक झालेला आहे. हा पूर्ण कार्यक्रम मी एकाग्रतेने ऐकलेला आहे. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट झालेला आहे. बावस्कर सरांना मी विशेष म्हणजे बावस्कर सर यांना शुभेच्छा देतो. सर, आजचे जे वक्ते आहेत ते अत्यंत उच्च दर्जाचे आहेत. दोन्ही वक्त्यांना मी काळजीपूर्वक ऐकलेला आहे. वक्त्यांचा प्रभाव इतका आहे, त्यांची भाषा, त्यांचे ज्ञान, त्यांचे विचार इतके सहज आणि इतके सरळ वक्ते मी आपण नेहमीच भरपूर कार्यक्रम ऐकतो, परंतु असे अनुभवी वक्ते आणि त्यांची सहज शैली यांनी मी अत्यंत प्रभावित झालेलो आहे. मला वाटते याचं श्रेय आयोजक बावस्कर सरांना आहे. अत्यंत संयमित, अत्यंत सहज असा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत खूप केले आहे आयोजन समिती. मला हे पण माहीत आहे की कार्यक्रम हा एका व्यक्तीवर नसतो. काही लोक पडद्यावर असतात, काही पडद्याच्या मागे पण असतात. सर्व समितीने अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. दुसरी एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की आताचे जग हे अत्यंत अशांत आहे. त्याला कोलाहल असा शब्द वापरला जातो. अशा कोलाहलच्या जगामध्ये सुद्धा इतक्या शांततेत इतका कार्यक्रम उत्कृष्ट, खरंच हा कार्यक्रम खूप अविस्मरणीय झालेला आहे असे मला मनापासून वाटते. दोन्ही वक्त्याविषयी जर बोलायचं असेल तर दोन्ही वक्ते अत्यंत उत्कृष्ट आहेत आणि अत्यंत संयमी. त्यांनी फक्त हा विषय, दोन्ही वक्त्यांनी हा विषय आपल्या जीवनात उतरला आहे. असं वाटत होतं वक्त्यांना ऐकताना की या गोष्टीशी ते किती एकरूप झालेले आहेत आणि एकरूपता ही किती महत्वाची असते. ही गोष्ट जेव्हा एखादा व्यक्ती संपूर्ण आयुष्य ज्यासाठी खर्च करतो त्याच वेळेस ही गोष्ट इतकी सहज येते असे मला वाटते. बरेच काही बोलता येईल कार्यक्रमाविषयी, पण
शेवटी एवढंच म्हणेल की मी या कार्यक्रमाने अत्याधिक प्रभावित झालेलो आहे. अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे आणि संयोजकांनी मला माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली, याविषयी मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद चाटे सर, खूप छान अशी प्रतिक्रिया आपण आजच्या कार्यशाळेवर व्यक्त केलेली आहे. यानंतर प्राध्यापक सुरवशी सर, गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर येथून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हॅलो सर, आवाज येतोय का माझा? यस सर, यस. हा, आज डॉक्टर RS रंगनाथन यांची 49वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीचं औचित्य साधून छत्रपती शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन यांनी ऑनलाईन पद्धतीनं कार्यशाळा जी आयोजित केलेली आहे, त्या कार्यशाळेमध्ये एक श्रोता म्हणून मी सहभागी झालो. या कार्यशाळेमधून अशा अनेक गोष्टी, असे अनेक पैलू ज्ञात झाले, समजून घेता आले. या वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण या विषयाच्या अनुषंगाने जे ग्रंथपाल आहेत, खरं तर दोन्ही जे वक्ते आहेत ते ग्रंथपाल आहेत. डॉक्टर सुनील उरकुडकर सर आणि आमच्या औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉक्टर बिदरकर मॅडम, हे दोन्हीही वक्ते ग्रंथपाल आहेत. मला एक प्रामाणिकपणानं एक मत माझं मांडायचं आहे. तसे महाविद्यालयाचे जे ग्रंथपाल असतात त्यांचा जाहीररित्या बोलण्याचा जास्त संबंध नसतो. ज्याप्रमाणे विषयाचे प्राध्यापक सातत्यानं विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात, शिकवत असतात, अध्यापन करत असतात, तसा ग्रंथपालांचा संबंध प्राध्यापकांना एवढा येत नसतो. आणि म्हणून माझ्या मनामध्ये असा एक समज होता किंवा आमच्या सारखं आमच्या तोडीचं ग्रंथपाल बोलतील किंवा बोलू शकतात, तर तो समज या खरं तर कार्यशाळेनं दूर झाला, हे मला नम्रपणाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. दोन्ही वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय ससंदर्भ अशा प्रकारची मांडणी या कार्यशाळेमध्ये केलेली आहे. खरं तर वाचन संस्कृती, ग्रंथ याचं महत्त्व आहेच, पण आजचा असा काळ आहे की या काळामध्ये ही गोष्ट आपल्याला वारंवार सांगावी लागते. त्याचं कारण असं आहे की आपण ग्रंथांपासून, वाचनापासून आपण दूर जातोय की काय, अशी एक परिस्थिती सभोवताली निर्माण झालेली आहे. आभासी जग किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये जी मिळणारी माहिती आहे तेच खरं ज्ञान आहे की काय, अशा प्रकारची एक संभ्रमावस्था आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे विषय आहेत, हे विषय ग्रंथांचं महत्त्व, वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देणारे जे विषय आहेत, ते खरं तर या शिक्षण क्षेत्रामध्ये पुन्हा पुन्हा नव्यानं सांगणं गरजेचं आहे. ग्रंथ वाचनाला खरं तर पर्यायच असू शकत नाही. कितीही विज्ञान तंत्रज्ञान प्रगत होऊ द्या, कितीही आपण भौतिक प्रगती करूया, पण ग्रंथाला पर्याय असू शकत नाही. म्हणून सरांनी, मॅडमने असं सांगितलं की ग्रंथ हे गुरु आहेत. ग्रंथ हा सखा असतो, मित्र असतो, तो मार्गदर्शक असतो आणि तो कुठल्याही प्रकारचा स्वार्थी हेतू ठेवून आपल्याशी मैत्री करत नाही, तो काहीतरी देत असतो. ही भावना सातत्यानं या वक्त्यांच्या विवेचनामधून मला जाणवत होती. मॅडमने अनेक सिद्धांत सांगितले, रंगनाथन यांचे सिद्धांत सांगितले, तेही अतिशय महत्त्वाचे होते, मौलिक होते. ग्रंथ अशी गोष्ट असते ती वाचकाला विनासायास अशा प्रकारचं ज्ञान देते. ज्यावेळेस एखादा ग्रंथकार ग्रंथ लिहितो, त्यावेळेस त्याचा जगण्याचा, जीवनाचा फार मोठा अनुभव, त्याचं चिंतन तो ग्रंथामध्ये मांडत असतो आणि ते वाचकाला सहजरित्या त्या ग्रंथातून मिळत असतं. आणि म्हणून आपण मराठी साहित्यापुरता किंवा मराठी समाजापुरता जरी विचार केला
तरी असे अनेक जुने ग्रंथ आहेत की त्या ग्रंथांचा प्रभाव आजही मराठी माणसाच्या हे पुस्तक असेल. खरं तर हे जे पुस्तक आहेत असे अनेक तुम्हाला नावं सांगता येतील. या संदर्भामध्ये मला काही एक 2-3 हे सांगायची किंवा ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे त्याच्या संदर्भात विनोबा भावेने असं म्हटलेलं आहे की मराठी साहित्य वजा ज्ञानेश्वरी बरोबर शून्य. किंवा तुकाराम गाथेच्या संदर्भामध्ये सुद्धा परकीय यात्रेंनी असं म्हटलेलं आहे की ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा त्याच्या माती हाना 2 लाथा. मी हे का सांगतोय की पूर्वसुरूंनी सुद्धा सांगितलेलं आहे आमच्या की ग्रंथांचं महत्व आहे, वाचनाचं महत्व आहे. आणि मला असं वाटतंय की ती परंपरा या चर्चासत्राच्या निमित्तानं सुफळ झालेली आहे. त्या परंपरेशी आपण कुठेतरी नातं नेऊन जोडलेलं आहे. आणि अतिशय उत्तम आयोजन या महाविद्यालयाने केलंय. खरं तर हे माझं महाविद्यालय चाटे सर आणि आम्ही सोबत होतो काम करायला. विनाअनुदानित हे महाविद्यालय आहे, पण अतिशय निष्ठापूर्वक पद्धतीनं त्या महाविद्यालयातले प्राध्यापक, तिथले प्राचार्य हे ज्ञानदानाचं काम करतायत. हे अतिशय अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. मी त्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅलो हॅलो होळकर सर. यस यस गायके सर बोला. हा, मी प्रतिक्रिया व्यक्त करू इच्छितो. यस यस स्वागत आहे सर आपले. तर आत्ताच आपलं सुरोशे सरांची आणि चाटे सरांची प्रतिक्रिया ऐकली. मलाही वाटलं एक या कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. तर मी असं हा जो कार्यक्रम आहे महाविद्यालयाचे प्राचार्य साहेबराव नाईकवाडे सर, तसेच आमचे मित्र प्रमोद पावसकर सर आणि IQACचे प्रमुख होळकर सर, डॉक्टर होळकर सर आणि उपप्राचार्य आहिरे सर यांनी हे जे ऑनलाईन ग्रंथालय कार्यशाळेचं जे काही आयोजन केलं ते उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि यामध्ये आता जे कार्यक्रमाचे जे वक्ते आहेत की त्यांनी जे S.R. रंगनाथन यांची जे 49वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं जे व्याख्यान आणि त्यांचे जे विचारांचं मार्गदर्शन केलं सर्वांना, ते खूप उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याबद्दल मी सर्व संयोजन समितीचं प्रथमतः अभिनंदन करतो. आणि तसंच माझे 2 शब्द मी या ठिकाणी व्यक्त करतो की जे काही ग्रंथालयाचं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, ग्रंथालय हे ग्रंथालयांनाच गुरु मानलेलं, म्हणजे ग्रंथांनाच गुरु मानलेलं आहे आणि त्यांना पवित्र असं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये ग्रंथांना दिलेलं आहे. आणि या ग्रंथांचं महत्व त्यांचं आपल्या, कारण कुठल्याही देशाचा जो विकास असतो त्या 2 संस्कृतीवर असतो. एक वाचन संस्कृती आणि दुसरी कार्य संस्कृती. वाचन संस्कृती आणि कार्य संस्कृती. वाचन संस्कृतीने विचार पेरले जातात आणि कार्य संस्कृतीने ते अंमलबजावणीमध्ये आणले जातात. तर त्यासाठी विचार चांगले जर आपल्याला पाहिजे असतील तर हे वाचन संस्कृतीतूनच मिळतात. म्हणून ग्रंथांचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वपार खूप महत्त्वाचं मानलेलं आहे. कारण गुरूंची परंपरा आपल्या देशामध्ये आहे. गुरुचं स्थान ग्रंथांना देण्यात आलेलं आहे. म्हणून आपले पूर्ण ग्रंथ जे आहेत ते पवित्र अशा कपड्यामध्ये गुंडाळून त्याची पूजा केली जाते. ग्रंथ पूजा हीच ईश्वर पूजा आहे असं मानलं जातं आपल्या देशामध्ये. म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला मला ही 2 शब्द व्यक्त करून मी माझी प्रतिक्रिया या ठिकाणी संपवतो. आणि सर्व समितींना आणि पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांना मी
त्यांचे आभार व्यक्त करतो. आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकाचंही पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझी प्रतिक्रिया थांबवतो. धन्यवाद सर. आपल्या सूचना प्रतिक्रिया या नक्कीच आमच्या महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरक असेल. त्यानंतर जास्त वेळ न घेता आपण कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपाकडे वाटचाल करूया. मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर LG नायकवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यशाळेचा समारोप अध्यक्ष भाषणाने करावा. हॅलो, आवाज येतोय ना? येस सर, येस सर. हाय. मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू कॉलेज लासूर स्टेशन अंतर्गत इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल IQAC व महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख बावस्कर सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहिरे सर, तसेच आमच्या महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख माननीय नितीन भाऊ थोरात, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर होळकर सर, महाविद्यालयातील YCMU प्रमुख साठे सर आणि सर्व वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनो, मित्रो हो, तुम्हा सर्वांनाच माहिती आपलं महाविद्यालय 2005 साली कायम विनाअनुदान तत्वावर सुरू झालेले, परंतु मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा जे व्हिजन आहे त्या अनुसरणात त्याच्या अंतर्गत महाविद्यालय जरी ग्रामीण भागात स्थापित झालेलं असेल तरी महाविद्यालयाला एक सुसज्ज सर्व सोयींनी युक्त अशी भव्य दिव्य इमारत, क्रीडांगण, ग्रंथालयासाठी सेपरेट कक्ष महाविद्यालयात उपस्थित आहे. कायमी अनुदानावर जरी महाविद्यालय असेल तरी महाविद्यालयामध्ये विद्यापीठ शासन निर्णयानुसार जे काही प्रोग्राम राबवणं अत्यंत आवश्यक आहे, जे अत्यावश्यक आहेत ते तर आपण करतोच, त्याशिवाय प्रत्येक विषयाला अध्यापक नेमणूक करणं, त्याच्याकडून महाविद्यालयात काम करून घेणं आणि महाविद्यालयातील ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाची संधी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे विद्यार्थी चांगला कसा घडेल, तो महाविद्यालयामधील वेगवेगळ्या कार्यक्रमांना सहभागी होऊन स्वतः सांस्कृतिक कार्यक्रम असो, शैक्षणिक उपक्रम असो, समाजामध्ये काही उपक्रम जर घडत असतील तिथं जाऊन त्याचा सहभाग नोंदवणं, त्या गोष्टीसाठी विद्यार्थी प्रवृत्त कसा होईल यासाठी सुद्धा महाविद्यालय कार्यरत आहे. मित्रहो, आपल्या महाविद्यालयात BA, BSc, BCom आणि BCA हे डिग्री कोर्सेस चालत आहेत, परंतु त्यांचा अभ्यासक्रम शिकवत असतानाच विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण कसं घडेल यासाठी महाविद्यालय सतत काळजी घेतात. म्हणून महाविद्यालयात असे उपक्रम आम्ही विद्यापीठ स्तरावर वेगवेगळ्या टीम्स खेळासाठी पाठवणं, वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठवणं, असे वेगवेगळ्या उपक्रमात हे महाविद्यालय सतत विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवित राहतात. या महाविद्यालयामध्ये जरी विनाअनुदान तत्वावर असेल आणि मागच्या 1.5-2 वर्षापासून जे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे कोविड-19चं, त्यानुसार महाविद्यालयाला जिवंत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि विद्यार्थी महाविद्यालयापासून जो दुरावत चाललेला आहे तो महाविद्यालयाच्या संपर्कात यावा या अनुषंगाने महाविद्यालय सतत कार्यरत आहे. आता तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या कोविड-19च्या लसीपासून
ज्यांच्या 2 लसी झालेल्या आहेत त्यांना प्रवासाची सुविधा दिली जाते. महाविद्यालय शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शासन सुद्धा प्रयत्नशील आहे. हे करत असतानाच वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, समाजातील घटक एक दुसऱ्याशी कसे समन्वय साधतील ह्या अनुषंगाने आज जे आपण ऑनलाईन एक दिवसीय S.R. रंगनाथन यांच्या पुण्यतिथी निमित्त जो उपक्रम ऑनलाईन आयोजित केलाय निश्चितच तो वाखाणण्यासारखा आहे. महाविद्यालयात आजतागायत ऑनलाईन मराठी विषयामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांचे व्याख्यान आयोजित केलेले, ऑनलाईन उपक्रम घेतलेले. त्याशिवाय महाविद्यालयात विविध स्नेहसंमेलन, विविध व्याख्यानं, मुलींसाठी विविध आरोग्यविषयक शिबिर सुद्धा आपण आयोजित केलेली आहेत. हे करत असतानाच ग्रंथालय, आम्हाला सर्वांनाच माहिती की ग्रंथालय म्हणजे महाविद्यालयाचा आत्मा आहे, विद्यार्थ्यांच्या जीवनाचा आत्मा आहे. आणि तो आत्मा जर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला तर त्याच्यासाठी ग्रंथालयाची सुविधा असणं अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आज रोजी आमच्या महाविद्यालयात जवळजवळ 6000 पुस्तकं आहेत, जे की काही कथा कादंबऱ्या आहेत. आणि ह्या सगळ्यांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता यावा या अनुषंगाने महाविद्यालयात आम्ही 1-2 वर्षापूर्वीच ग्रंथालयाचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्याशिवाय विद्यार्थ्यांची दररोज ग्रंथालयात किती देवाणघेवाण होते ह्या अनुषंगाने सुद्धा महाविद्यालय सतत कार्यरत राहील. आज S.R. रंगनाथन वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण ह्या विषयावर आपण विद्यार्थ्यांना S.R. रंगनाथनचं जीवन कार्य, त्यांची म्हणजे त्यांच्या जन्मदिनापासूनची जी माहिती डॉक्टर सुनील उरकुडकर सरांनी, जे वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये कार्यरत आहेत, यांनी डिटेल्स आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या व्याख्यानामधून तुम्हाला आम्हाला एक काही ठोस माहिती जी दिली की शालेय शिक्षण हे निरंतर शिक्षण चाललं पाहिजे, वाचनाची प्रवृत्ती असली पाहिजे. आणि जागतिक कीर्तीचे हे जे जनक आहेत यांचा जीवन कार्य 1917 ते 24 म्हणजे ज्यांची सायन्स फॅकल्टीमध्ये जडणघडण झाली, ज्यांचं शिक्षण MA मॅथमॅटिक्स झालं आणि मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड अत्यल्प असते. निश्चितच सायन्सचे विद्यार्थी जे असतील, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बॉटनी असो, झुलॉजी असेल, हे काय प्रॅक्टिकल ओरिएंटेड माइंडेड प्राध्यापक असतात. त्यांची एक व्यक्तिमत्व त्या दिशेनं घडतं. परंतु त्या काळात मद्रासमध्ये त्यांची 1924ला युनिव्हर्सिटी लायब्ररी म्हणून नियुक्ती झाली. परत इंग्लंडमध्ये ते शिक्षणासाठी गेले आणि त्यांनी जे द्विबिंदू वर्गीकरण 1928 साली स्थापन केलं, त्याप्रमाणे जे ग्रंथालयाचे 5 सूत्र आहेत आणि त्या 5 सूत्रामध्ये ग्रंथालयाचं कसं वर्गीकरण केलं जातं आणि त्या अनुषंगाने सगळ्या सुविधा ग्रंथालयात विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, समाजातील घटकांना पुरविल्या जातात, हे त्यांनी त्यांच्या व्याख्यानामधून सुस्पष्ट चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये ही संस्कृती, वाचन संस्कृती वाढवण्याची गरज आहे याचं उदाहरणं देऊन माहिती आपणाला दिलेली आहे. आणि मी सुद्धा काही वर्तमानपत्रामध्ये लेख वाचलेले आहेत की मित्रहो, जरी डिजिटल इंडिया होत असेल, रेडिओ, TV, वेगवेगळी माध्यम, गुगल मार्फत आपण पुस्तक आज वाचन करू शकतो, हे करू शकतो, परंतु शास्त्रीय दृष्ट्या आज असा शोध लागलेला आहे, जरी ह्या आपण डिजिटलायझेशन मुळे जग जवळ जरी आलेलं असेल तरी ज्यांनी स्वतः हातात पुस्तक घेऊन वाचले, ते पुस्तक टेबलवर बसून वाचू, खुर्चीत टेबलचा उपयोग करून वाचलेला असेल, आणि जर तुम्ही डिजिटल माहिती कलेक्ट केली तर ह्याच्यातला फरक दिसून आलेला आहे. आणि त्याच्यातून असा निष्कर्ष निघाला आहे की ज्यांनी पुस्तक स्वतः हातात घेऊन वाचन केले त्याचं दृढीकरण विद्यार्थ्यांच्या, समाजाच्या, वाचकाच्या मनावर चांगल्या प्रकारे बिंबवलं जातं, जे की आपण डिजिटलायझेशन मुळे ज्ञान मिळवतो त्याच्यापेक्षा. हे त्रिकालाबाधी सत्य आहे. आणि ह्यानुसार ह्यांनी जी पंचसूत्री आपणाला सांगितली, वाचाल तर वाचाल,
जीवनात तुम्ही वाचन नाही केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे नागरिक घडू शकत नाही. चांगल्या प्रकारे देशाचा नागरिक घडण्यासाठी जी गोष्टींची गरज आहे त्यासाठी तुम्हाला वाचन अत्यंत आवश्यक आहे. मग ते अभ्यास असो, तुमचं व्यक्तिमत्वाची जडणघडण असो, ह्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धती, पुस्तकांचं महत्व, त्यापासून मनोरंजन आणि गाव तिथे ग्रंथालय स्थापन करण्याची जी संकल्पना S.R. रंगनाथन यांनी राबवली ही निश्चितच चांगल्या प्रकारे चांगली आहे आणि स्तुत्य आहे असं त्यांनी त्यांच्या व्याख्यानात आपल्याला सांगितलेलं आहे. त्याशिवाय आपणाला आपलं ग्रामीण महाविद्यालय जरी असेल, ग्रंथसुविधा अल्प असेल, विविध प्रकारचे फंडिंग एजन्सी जरी नसतील, तरी आपण वाचन संस्कृतीला वाढ करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयात राबवावेत. वाचन प्रेरणा दिन, वाङ्मयीन कार्यक्रम आयोजित करावे. काही विद्यार्थ्यामध्ये, प्राध्यापकामध्ये मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा आपल्या कॅम्पसमध्ये किंवा गावामध्ये, शहरामध्ये शाळा, महाविद्यालय यांचा समन्वय घडून काही वाचन स्पर्धा आयोजित करता येते का, निबंध स्पर्धा आयोजित करता येते का, हे तरी पाहावे. आणि त्या अनुषंगाने आपल्या लायब्ररीमधून विद्यार्थ्यांना ग्रंथ वगैरे आपण उपलब्ध करून द्यावे. आणि त्याशिवाय त्यांनी जे की शिक्षणापासून वंचित आहेत, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, त्यांनी नगर जिल्ह्यातलं उदाहरण दिले. एक भाजीवाली बाई सुद्धा आपलं भाजी विकून त्याच्यातले काही पैसे थोडे बाजूला काढून त्यातून पुस्तक खरेदी करते आणि आठवड्यात ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी सुद्धा 10-12 न्यूजपेपर विकत घेऊन ते वाचते. हे तो उदाहरणादाखल त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी व्यक्तिमत्वाची जडणघडण, राष्ट्रपुरुषांचे आपण त्यांचे आत्मग्रंथ वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय दुसरे आपले जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर सो बिदरकर मॅडम, आपल्या औरंगाबाद ग्रंथालयामध्येच ते कार्यरत आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. त्यांनी सुद्धा सुरुवातीला सांगितलं की पहिल्या वक्त्याचे माझ्या भाषणामध्ये आणि त्यांच्या भाषणामध्ये काही मुद्द्यांची म्हणजे रिपीट होण्याची शक्यता असते. परंतु तुम्हाला सर्वांनाच माहिती की जी पंचसूत्री आहे ती पंचसूत्री त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगितली. ओपन ऍक्सेस असला पाहिजे, कर्मचारी जर कमी असतील तर ते नाही, किंवा आपल्या मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रवृत्ती काय आहे त्या अनुषंगाने ती ओपन ऍक्सेस आपण महाविद्यालयात राबवावं. आणि वाचक वर्गांचे सुद्धा आपण वर्गीकरण, त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तक पाहिजेत ह्याप्रमाणे सुद्धा आपण त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. तुमचं तालिकीकरण, जे ग्रंथालयाचा आरसा असतो, कपाटावरील रचना, आता बायोमेट्रिक पद्धत आलेली, ग्रंथ प्रदर्शन, टाइम कसा वाचेल आणि लायब्ररीची बॅलन्सिंग ग्रोथ कशी होईल ह्याविषयी त्यांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याशिवाय वाचनाचं महत्व समर्थ रामदासनी गीता रहस्य मंडाले जेलमध्ये तयार केलं, लिहिलं. त्यामुळं लायब्ररीचं महत्व दैनंदिन जीवनात फार अत्यंत महत्व आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या अडचणीवर मात करण्याची, त्यांच्या जीवनामध्ये प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे, शांत पाहिजे, आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि एक सुस्पष्ट चांगला विद्यार्थी कसा घडेल ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि लायब्ररीचं रूपांतर हे प्रयोगशाळेत जर आपण केलं आणि विविध प्रयोग म्हणजे विविध उपक्रम राबवून, म्हणजे जसं आपण ऑडिओ व्हिज्युअल एड्स वापरल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये समजण्याची क्षमता वाढते, त्यानुसार ग्रंथालयाचं जर प्रयोगशाळेत रूपांतर केलं तर निश्चितच वेगवेगळे उपक्रम राबवून ग्रंथालय तुमच्या दारी जर आपण उपक्रम राबवला, गावामध्ये अशी ग्रंथ दिंडी जर काढली, ज्यांना जे पुस्तक आवडते, आपल्याकडून कोणते
पुस्तकं आहेत ह्याचं तालिकीकरण आपण सुस्पष्ट विद्यार्थ्यांना, स्टाफला, समाजातील, गावातील लोकांना जर माहिती करून दिलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि दोन्हीही वक्त्यांनी जे आम्हाला आज मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार आमचं महाविद्यालय इथून पुढे विविध उपक्रम राबविल आणि तुम्हाला आमच्या महाविद्यालयामध्ये ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन बोलून भावी शैक्षणिक वर्षात जर असा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला ह्या कोरोनामुळे जर संधी मिळाली, कोरोना संपल्यानंतर, तर निश्चितच तुम्ही आमच्या महाविद्यालयाला भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या महाविद्यालयाच्या टीमनी जे आज सर्वांनी कष्ट सहन केलं, सर्वांनी वेळेवर उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केले, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण महाविद्यालयाच्या वाटचाली संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केलेले आहे व आजच्या कार्यशाळेचा सारांश रूपाने या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. यानंतर लगेच फीडबॅक फॉर्मची लिंक इनबॉक्स मध्ये अपडेट केल्या जाईल. तरी आपणास विनंती आहे की प्रत्येकाने फीडबॅक फॉर्म भरून लगेच आपले सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यायचे. आणि यानंतर आपण कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा जो आभार प्रदर्शनाचा आहे, मी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मधुकर साठे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करावा. धन्यवाद सर. आज दिनांक 27/9/2021 रोजी सर मराठवाडा. धन्यवाद सर. आज दिनांक 27/9/2021 रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन येथे ज्ञान संशोधन केंद्र व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर SR रंगनाथन वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले असून त्यासाठी उद्घाटक म्हणून महाविद्यालय विकास समिती प्रमुख माननीय श्री नितीन भाऊ थोरात यांनी वेळेत वेळ काढून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच कार्यशाळेचे प्रमुख वक्ते डॉक्टर सुनील H. उरकुडकर, संचालक ज्ञान संशोधन केंद्र कला व विज्ञान महाविद्यालय पुलगाव, तालुका पुलगाव, जिल्हा वर्धा यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रंथालय चळवळीची जे महत्त्व त्यांनी विशद केलंय, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ची गरज आहे, तर वाचाल आणि जे काय त्यांनी महत्त्व त्यांनी विशद केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच दुसरे प्रमुख प्रवक्ते म्हणून डॉक्टर बिदरकर मॅडम, संचालक ज्ञान संशोधन केंद्र शासकीय विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद यांनी जे आपल्या मनोगतामध्ये ग्रंथ संपदेची 5 सूत्रे विस्तृतपणे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे त्याबद्दल आणि प्राचीन काळामध्ये जी माहिती होती ती नवीन पिढीला ज्ञात कशी होईल आणि त्यासाठी वाचनाची कशी आवड निर्माण करता येईल त्यासाठी त्यांनी वाचनाबद्दलचं महत्त्व त्यांनी विशद केलेलं आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी व व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी वाचनाची गरज कशी आहे या पद्धतीने त्यांनी विस्तृतपणे मांडणी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या दोन्ही मान्यवर वक्त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व आमच्या महाविद्यालयासाठी त्यांनी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव नायकवडे सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये ग्रंथालयाच्या सुविधेबाबत, या ग्रंथालयामध्ये आवश्यक असणाऱ्या गरजेबाबत ज्या मत
मांडणी केलेली आहे त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या आभासी कार्यशाळेमध्ये ज्या प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांनी जो सहभाग नोंदविला आणि त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये आमच्याच महाविद्यालयामधील जे अगोदर असणारे प्राध्यापक डॉक्टर गंगाधर चाटे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर उत्रेश्वर सुरवशी सर आणि अशोक गायके सर यांनी अत्यंत मार्मिक अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या कार्यशाळेबद्दलच्या. त्याबद्दल त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच ही कार्यशाळा ज्यांनी आयोजित केलेली आहे असे आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री प्रमोद बावस्कर सर आणि IQAC विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर होळकर सर यांनी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास अहिरे सर यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये आजच्या कार्यशाळेचं महत्त्व विशद केलेलं होतं. त्याबद्दल त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्ष यांच्या परवानगीने ही कार्यशाळा आज संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. करायचं का बंद होळकर साहेब?